माजी नगरसेवक सूरज पाटील यांच्या माध्यमातून संदीप नाईक प्रतिष्ठान आणि जय गजानन मित्र मंडळाच्या वतीने भव्य दहीहंडी उत्सव 2024चं आयोजन कैलासवासी नारायण बाळू पाटील शाळेचं मैदान कुक्षेत गाव नेरूळ इथं करण्यात आलं होतं। या ठिकाणी दुपारी 2 ते रात्री 10 वाजेपर्यंत दहीहंडीचा थरार नागरिकांनी अनुभवला। अतिशय रोमांचक आणि रोमहर्षक या दहीहंडी उत्सवात गोविंदा पथकांसाठी आकर्षक बक्षिसांसोबतच उपस्थितांच्या मनोरंजनासाठी मनोरंजनाचा जोरदार तडका आणि रील स्टार सेलिब्रिटींची खास उपस्थिती या दहीहंडी उत्सवाचं आकर्षण ठरलं। या प्रसंगी उपस्थित माजी आमदार आणि नवी मुंबई भाजप जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी सर्वच गोविंदा पथकांचा उत्साह वाढवत आपली सुरक्षा आपली जबाबदारी हा संदेश दिला। तसंच या प्रसंगी महिला सन्मानासाठी जिथे महिला दहीहंडीचं विशेष आयोजन करण्यात आलं होतं तिथेच महिला आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी आपलं कर्तव्य चोखपणे बजावणाऱ्या नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील निर्भया पथकातील महिला अधिकारी आणि कर्मचारी यांचा विशेष सन्मान देखील संदीप नाईक यांच्या हस्ते करण्यात आला। या प्रसंगी माजी महापौर सागर नाईक यांच्यासह माजी महापौर जयवंत सुतार, माजी नगरसेविका नेत्रा शिर्के, सुजाता पाटील, जयश्री ठाकूर, रुपाली भगत, माजी नगरसेवक रवींद्र इथापे, गिरीश म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते। या प्रसंगी आयोजक सूरज पाटील यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। सालाबाद प्रमाणे आज कुक्षेत गावाच्या या प्रांगणामध्ये शाळेच्या आवारात संदीप नाईक प्रतिष्ठान पुरस्कृत जय गजानन मित्र मंडळच्या माध्यमातून दहीकाळा उत्सव दहीहंडी उत्सव साजरा झाला। आनंद ह्या गोष्टीचा आहे की दरवर्षीप्रमाणे भरभरून प्रतिसाद लोकांचा नागरिकांचा लाभतो। स्पर्धक म्हणून लहान लहान बालकं परिसरातले सर्व रहिवासी भाग घेतात आणि एका बाजूला गोविंदा आपल्या थरांचा थरार दाखवला येतो आणि दुसऱ्या बाजूला नृत्याविष्कार कलागुण सादर करायला आमचे सगळे रहिवासी येतात आणि त्यांच्या पाठीवर थाप द्यायला इतर सर्व नागरिक उपस्थित राहतात। हा संगम हा मेळ इथं साधण्याचं 17 वर्षापासूनचं सौभाग्य कुक्षेतवासियांनी आणि परिसरातील नागरिकांनी मला दिलं, त्याचा मला खूप सार्थ अभिमान आहे आणि विनम्रताही आहे त्यांच्या। आजचा हा कार्यक्रम खऱ्या अर्थानं आम्ही महिलांसाठी समर्पित केला। आपण पाहिलं असेल व्यासपीठ महिलांनीच भरलेलं होतं। गावातील सेक्टरमधल्या सासवळ्या गावातल्या सेक्टरमधल्या सर्व महिला भगिनी आधी तर व्यासपीठाचा ताबा आम्ही त्यांना दिलेला आणि शेजारी पुरुषांसाठी वेगळा व्यासपीठ ठेवलेला। त्याचं कारणच होतं की आजच्या चालू असलेल्या परिस्थितीत भान राखलं पाहिजे। जी प्रवृत्ती चुकीच्या पद्धतीचं विकृती निर्माण झालेली आहे तिला ठेचून काढणं गरजेचं आहे आणि या दहीहंडीच्या माध्यमातून तो संदेश आम्ही इथं देण्याचा प्रयत्न केला। आमच्या महिला भगिनी पोलीस कर्मचारी यांनासुद्धा आज आम्ही माननीय संदीपजी नाईक साहेबांच्या हस्ते पैठणी देऊन सन्मानित केलं। एक समाजातलं काहीतरी आपण देणं लागतो, या युवकांच्या मनात चांगले विचार या कार्यक्रमाच्या माध्यमातून राबवणं रुजवणं आणि महिलांचा सदोदित सन्मान करण्याची प्रेरणा ह्या मंडळाच्या वतीनं सगळ्यांना देणं हाच आजचा उद्देश आमच्याकरिता सार्थक ठरेल। नक्कीच इथून जे युवक जॉईन झाले कार्यक्रमात आलेले तर हा बोध घेऊनच जातील। स्त्रीचा सन्मान हा 365 दिवस राखला पाहिजे। आजच्या कार्यक्रमाचं ध्येय उद्देश हेच होतं। ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क।